आता आपण पाहूया भाई कशी लावतात. जे आपण जॉईंट साठी कपडा ठेवला होता ते वेगळा करून घ्या. आता मध्ये जे जॉईंट होतं, जी आखंड होती ती कापून घेतली. आता दोन्ही बाह्या वेगळ्या करून घ्या. आणि जॉईंट साठी जो आपला कपडा होता तो आता बाहेरला लावून घेऊया. जॉईंट साठी फक्त 1.5 इंच शिलाई मारायची आहे, त्याच्यापेक्षा कमी नाही मारायची, नाहीतर कपड्याची शिलाई निघून जाते. आता आपण स्टार्टिंगला जी 1.5 इंच माया ठेवली होती तिथं शिलाई मारून घ्या. आता आपल्याला तुरपाई पट्टी मारायची आहे. तुरपाई पट्टीसाठी आपण जो कचका मारला होता तिथं आता कच्ची शिलाई मारायची आहे. शिलाई सेंटरला मारायची आहे तिथं, आणि पट्टी सरळ हे काळजी घ्या, पट्टीमध्ये कुठे झोळ नाही पाहिजे, नाहीतर तुरपाई करताना भाई सरळ येत नाही. आता आपण गोल भाई लावणार आहे. आता साईडला शिलाई मारून घ्या. इथे पण आपल्याला 1.5 इंच शिलाई मारायची आहे. आता भाई शिलाई मारून झाली. आता मध्ये हात टाकून भाई सरळ करून घ्या. आता जे आपलं ब्लाउज आहे, मापाच्या ब्लाउजवरून आस्तीनची दणकेची मार्किंग करून घ्या. मापाचं ब्लाउज थोडंसं वाढायचं आहे आणि तिथे आस्तीनवर ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे. शिलाई वरतून मारायची आहे खालीपर्यंत, आणि शेवटी इथं आपल्याला पक्क करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या बाजूलाच एक शिलाई मारायची आहे. आता वरती एक्स्ट्रा आलेला कपडा कापून घ्यायचा आहे. आता भाई सरळ करून घ्या. आणि जे आपलं ब्लाउज आहे त्याच्या समोरचा खड्डा आणि हा खड्डा बरोबर येतोय ते पाहून भाई लावा. भाई लावायसाठी जे ब्लाउज आहे ब्लाउजच्या आतून इथे हात मधून टाकून इथं आस्तीन आपल्याला धरायची आहे. आस्तीनचा जॉईंट आणि ब्लाउजचा जॉईंट धरायचा आहे, आणि ब्लाउज हे हातावरतून काढायचं आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकतात. आता जॉईंट दोन्ही बॅकच्या साईडला ठेवायचे आहे, आणि तिथून आपल्याला त्या कॉर्नर पासून शिलाई चालू करायची आहे. शिलाई मारताना आस्तीन ही आपल्याला वरतून लूज लावायची आहे, आणि खालचा जो कपडा आहे तो थोडा टाईट ठेवायचा आहे. याच्याने आस्तीन मोंड्यात आपली चांगली बसते. आता थोडी आस्तीन लावून झाल्यावर आपण जो मोंड्याच्या साईडला शोल्डरला जो टचका मारला होता तो, आणि शोल्डरच्या ब्लाउजच्या शोल्डर जॉईंटला तो मॅच व्हायला पाहिजे असं लावा.
वरची बाजू लूजच ठेवत राहायची, हे लक्ष ठेवा. आता आपली शिलाई कॉर्नरला आल्यावर जे जॉईंट होते आस्तीनचे आणि बॅकचे, ते दोन्ही जॉईंट बॅकच्या साईडला येणार हे काळजी ठेवा. जॉईंटला छोटीशी घडी मारायची आहे आणि ही बॅकच्या साईडला ठेवायची. आस्तीनला पण सेम तसंच करायचं आहे. आता ह्याला डबल शिलाई मारून घ्या. आता आपण दुसरी भाईप कशी लावतात हे पाहूया. हे पहा, याला पण खड्डा समोरून जोडून घ्यायचा आहे. आता मधून हात टाकून ह्याचा जॉईंट धरायचा आहे. आता पलटी करून हा आस्तीनचा जॉईंट आणि हा बॅकचा जॉईंट दोन्ही बॅकच्या साईडला ठेवायचे. मशीन चालू करायची इथून. वरतून आस्तीन लूज ठेवत जायची, खाली टाईट शिलाई मारायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. आणखी आमचे व्हिडिओ पाहायचे असेल तर वरती आय बटनवर तुम्ही क्लिक करा. हे पहा, आपली भाई जोडून झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणखी व्हिडिओबद्दल काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता आपण अखंड भाई कशी लावतात हे पाहूया. आपल्या आस्तीनला आता लेवल करून घ्यायची आहे. जो वरती एक्स्ट्रा भाग आला तर कापून घ्यायचा. सेंटरचा टचका पण चेक करून घ्यायचा आहे. जी बगलचा आपला टचका असतो त्याच्यावरती जर माया जास्त असेल तर ती कापून घ्यायची. आता हे आपण ओरिजिनल आपला ब्लाऊज घेतला आहे, याची पण आपण लेवल करून घेतली आहे. शोल्डरचा जॉईंट आणि आस्तीनचा जॉईंट हा मिळवायचा. खड्ड्याला खड्डा समोर पाहिजे. ही आस्तीन अशी उलटी करायची आणि ह्या वरच्या शोल्डरपासून आता शिलाई चालू करायची आपल्याला. शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात दरवेळेस ठेवा तुम्ही, वरतून आपल्याला आस्तीन लूज ठेवायची आहे. आणि आपला हा आस्तीनचा टचका बगलचा आणि हा ओरिजिनलचा ब्लाऊजचा टचका हा मॅच व्हायला पाहिजे. त्याच्यावरती शिलाई मारा. आता आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हा शोल्डरचा जॉईंट मागच्या साईडला येईल हे लक्ष ठेवा. आता आपण एक साईड जॉईंट करून झाली आहे. आता दुसरी साईड शिलाई मारून घेऊया.
आमचे असेच रेग्युलर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता ही आपली दुसऱ्या साईडनं पण डबल शिलाई झाली आहे कंप्लीट. आता ही शोल्डरच्या साईडला काढून घ्यायची.